स्वतःच्या घराचं स्वप्न हे उराशी बाळगून खूप जण आपली घरंदारं सोडून सिटीकडे रवाना झालेली असतात. त्यांना चाकरमानी म्हटलं जातं की त्यांना त्याच जसं पुणे आहे, मुंबई आहे, बँगलोर आहे, जिथे जिथे ती लोकं जातात तिथे त्यांना स्वतःचं घर घेण्याचं जे स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेलं असतं तर त्याला परिपूर्ण करणार असा हा आजचा व्हिडिओ मी तुम्हा सगळ्यांसमोर घेऊन आलेली आहे. घराचं स्वप्न म्हणजे आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न असतं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जर तुम्ही अचूक काही गोष्टी केल्यात तर तुमचं स्वप्न लवकरात लवकर प्रत्यक्षात उतरायला वेळ लागणार नाही. तर मंडळी, हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायचा आहे. शेवटी मी खूप सुंदर असा एक उपाय देणार आहे, जो उपाय केल्यानं 99 नाही 100% तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्युअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना असते. तर आपला जो विषय आहे ना, हा खरंच मनाला हात घालणारा विषय आहे, भावनांना अगदी ढवळायला लावणारा विषय आहे. स्वतःचं घर. काही जण असे असतात ज्यांना लहानपणापासून असं स्वतःचं घर मिळालेलं नसतं, तर काही जण असे असतात बरेचदा घर बुक करूनही त्यांचं ते स्वप्न पूर्णत्वाला गेलेलं नसतं. तर काही जण असे असतात की सगळं व्यवस्थित होतं आणि आज पोझिशन घेणार असतात आणि त्या क्षणाला कळतं की फसवले गेलेले आहेत. ते एकच घर बरेच जणांना विकलं गेलं होतं. तर अशा अनेक गोष्टींमधनं बरेच जण जात असतात. त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. तर मंडळी, एक लक्षात घ्या, जेव्हा आपण घर घेण्याचं ठरवतो तेव्हा काही गोष्टींना पाहणं अत्यंत गरजेचं असतं. सर्वात प्रथम, तुम्ही जर रेंटच्या घरात राहत असाल, म्हणजे भाड्याच्या घरात जर तुम्ही राहत असाल, तर त्या घरामध्ये तुमच्या किचन कुठे आहे आणि टॉयलेट कुठे आहे, म्हणजे वॉशरूम कुठल्या दिशेला आहे, मेन डोअर तुमचं कुठल्या दिशेला आहे, याही गोष्टी जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला घाबरवत नाही आहे, कारण कितीही वास्तुदोष असेल तरी वास्तुदोष निवारण्यासाठी किंवा त्याला हील करण्यासाठी अनेक उपाय आहेत. ज्यांना असे काही गोष्टी माहीत आहेत त्यांच्या आयुष्यामधल्या, त्यांनी प्लीज मला कॉमेंटमध्ये टाका की ह्या प्रकारचा त्रास किंवा दोष तुम्हाला आहेत किंवा वास्तूचे हे दोष आहेत. की काहींचं सिबिल खराब असतं आणि त्यांचं लोन होत नाही, किंवा लोन अनेक ठिकाणी अप्लाय करूनही होणारे कळतं आणि लास्ट मोमेंटला ते लोन कुठेतरी लांब निघून जातं, म्हणजे ते होतच नाही. आजकाल कुणालाच नको आहे की लोन काढून घर घ्यावं, कारण सुखाची झोप हवी असेल ना, तो लोन डोक्यावर नको असतं. पण काही कारणांनी आपली वेळ वाईट असते ना, तेव्हा लोन हे आपोआप पदरात पडतं. म्हणजे लोन आपल्याला घ्यावं लागतं कुणाकडनं ना कुणाकडनं, कारण वेळ वाईट असते. माणूस वाईट नसतो, त्या माणसाला ते लोन फेडायचं असतं. पण तरीही जो लोन देतो ना, त्याला असं वाटतं की आता हा तर डुबवणारच आहे माझं लोन. पण तसं नसतं. देण्याची जो तुमची भावना आहे ना, तो परमेश्वर तुमच्या पाठीशी कायम उभा आहे. त्यामुळे ज्यांच्याकडनं तुम्ही आधी लोन घेतलेलं असेल ना, त्यांना कायम सांगा, बाबा मला इच्छा आहे तुमचं लोन पूर्णपणे देऊन टाकण्याची. आता मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ना, ते उपाय म्हणजे तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी तुमच्यासमोर त्या भगवंतानीच आज हा व्हिडिओ आणला आहे असं तुम्ही समजा, की तुमचं घर आता लवकरच होणार आहे असंही तुम्ही समजा. सगळ्यात प्रथम म्हाडाचे जे फॉर्म निघतात ना, ते पाहत राहा. तुम्ही ज्याही राज्यात राहत असाल तिथे सगळ्यात पहिले ऑनलाईन जाऊन पाहायचं की म्हाडाचे फॉर्म निघाले आहेत का, त्यांच्या योजना आलेल्या आहेत का, काही स्कीम आहेत का, ते फॉर्म भरा. तुम्ही हा विचार करू नका बापरे मी ॲलिजिबल होईल की नाही, पण ते फॉर्म भरा. जर तुमच्या नशिबात घर असेल तर तो भगवंत सगळ्या वाटा मोकळ्या करतो, हे लक्षात ठेवा. माझे असे अनेक मित्र आहेत ज्यांना वाटलं होतं की आम्ही बाबा म्हाडाचं घर नाही घेऊ शकणार, आम्ही ॲलिजिबलच नाही होणार. पण अशाही माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये माझ्या अनेक जे व्ह्युअर्स आहेत किंवा माझे क्लायंट्स आहेत त्यांनी ही घरं प्राप्त केलेली आहेत. माझ्याकडं असे अनेक लोक आहेत की ज्या गोष्टी शक्य नव्हत्या असं त्यांना वाटत होतं, ते शक्य झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हीही ज्या राज्यात असाल त्या राज्यामध्ये ऑनलाईन चेक करत राहा की म्हाडाची कुठली स्कीम तिथे आहे का. सर्वात प्रथम हे चेक करा. दुसरी गोष्ट, ज्या घरात रेंटच्या घरात तुम्ही राहताय त्या घरामध्ये रोज जे ब्रह्मस्थान आहे, म्हणजे पूर्ण घराच्या चौकोनाचा मधला भाग, तिथे तुम्हाला रोज एक कापूर आणि एक लवंग जाळायची आहे. रोज संध्याकाळी जेव्हा दिवे लागवण होते तेव्हा एका धूप पात्रामध्ये तुम्हाला ब्रह्मस्थानावर मात्र ते जाळायचंच आहे. दर पौर्णिमेला तुम्हाला ब्रह्मस्थानावर दालचिनीची पावडर ब्लो करायची आहे म्हणजे हातावर घ्यायची आणि
फुकायची आहे. दालचिनीची पावडर. ब्रह्मस्थान तुम्हाला ॲक्टिव्ह करायचं आहे. ब्रह्मस्थान तुम्हाला यासाठी ॲक्टिव्ह करायचं आहे कारण ब्रह्मस्थान ॲक्टिव्ह झालं तर तुमचं नॉर्थ ईस्ट खूप छान पद्धतीने ॲक्टिव्ह होतो. मग नॉर्थ ईस्टलाही तुम्हाला रोज एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा जमत नसेल तर तुम्ही कुठलाही दिवा लावा. साधी तुम्ही तिथे अगरबत्ती लावा, पण नॉर्थ ईस्टला ॲक्टिव्ह ठेवा. तुम्हाला जर अग्निहोत्र जमत असेल, तुम्हाला करता येत असेल, तर तुम्ही ज्या घरात राहता तिथे तुम्ही अग्निहोत्र सुरू करा. आणि ज्याला अग्निहोत्राविषयी काहीच माहीत नाही आहे ना, अशा लोकांनी मला लगेचच कॉमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्हाला अग्निहोत्राविषयी जाणून घ्यायचं आहे. कारण माझं लवकरच एक सेशन येणार आहे जे अग्निहोत्र शिकवण्यासाठी आहे आणि ते टोटली फ्री आहे. म्हणजे तुम्ही अग्निहोत्र कसं करायचं हे तुम्ही शिकू शकता. अग्निहोत्र शिकल्याने तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनेक अडचणींमधनं मार्ग काढू शकता. रॅदर तुम्हाला अग्निहोत्रच तुमच्या आयुष्यामध्ये अशा सकारात्मक गोष्टी घडवेल की तुम्हाला त्या अडचणी कधी आठवणार पण नाहीत पुढे जाऊन. त्यामुळे अग्निहोत्र शिकून घ्या आणि तुमच्या राहत्या घरामध्ये तुम्ही कुठेही असाल तिथे चालू करा अग्निहोत्र करणं. तुमच्या आप्त स्वकीयांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना अग्निहोत्र करण्यासाठी प्रवृत्त करा. अग्निहोत्र हे तुम्हाला खूप छान मदत करेल. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा रोज एक हात आपल्या छातीवर ठेवायचा, उजवा हात जमिनीवर ठेवायचा आणि आपल्या वास्तुदेवतेला, म्हणजे ज्या घरात तुम्ही राहता त्या वास्तुदेवतेला सर्वात प्रथम प्रणाम करायचे. म्हणजे इथे हात, एक हात जमिनीवर आणि बोलायचं की हे वास्तुदेवता, मी तुला कोटी कोटी प्रणाम करतोय किंवा करतीये. दिवसभर आम्ही तुझ्या अंगाखांद्यावर खेळतो, तुझ्या अस्तित्वामध्ये आम्ही वावरतो, पण माझी फार इच्छा आहे की तुझ्या घरातलं जर मला कुठे जावं लागलं तर ते फक्त आणि फक्त मी माझ्या सकारात्मक घरातच जाईल, ज्या घरामध्ये माझी प्रगती, माझं आरोग्य, माझी भरभराट आणि मनशांती मला मिळणार आहे. अशाच माझ्या स्वतःच्या घरातच तू मला पाठवशील अशी मला खात्री आहे. आणि त्यासाठी मी तुला कोटी कोटी दंडवत आणि कोटी कोटी धन्यवाद करतो. आणि 3 वेळा धन्यवाद 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 म्हणायचंच आहे. ही तुम्ही जेव्हा राहत्या घरातल्या वास्तुदेवतेला एक वेगळी अर्चना करता, एक वेगळी प्रार्थना करता, तेव्हा ती वास्तुदेवता तुमच्याकडे कृपादृष्टी टाकण्यासाठी सहज आणि व्यवस्थितपणे तुमचे जे काही योजना आहेत त्यांना फलद्रूप करण्यासाठी सज्ज होते. वास्तुदेवतेला नेहमीच आपल्याला कायम हाक मारायची असते. तुम्ही आता ज्या गावी राहता, तुम्ही ज्या राज्यात राहता किंवा तुम्ही ज्या एका एरियात राहता, त्या एरियामध्ये एक गावदेवी असते. त्या गावदेवीला महिन्यात एकदा तरी दर्शनाला जायचं, एकदा तरी. आणि गावदेवी नसेल तर तुमच्या आसपास जे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये नक्की जायचं, कारण ते त्या गावामध्ये वसलेलं एक असं मंदिर असतं की त्या गावाची पूर्ण ऊर्जा, त्याचा स्रोत मात्र त्या मंदिरांमधून असतो. तेव्हा त्या देवळात जायचं आणि त्या देवळात भगवंताला प्रणाम करून भगवंताला सांगायचं की हे बाप्पा किंवा हे परमात्मा, हे परमपिता परमेश्वर, मी तुझ्या गावात राहत आहे आणि तुझ्या गावामध्ये माझी उन्नती, माझी मनशांती आणि माझी मालमत्ता ही व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि माझ्या या इच्छेला तू फलद्रूप करशील, तू पूर्णत्वाला नेशील अशी मला खात्री आहे. त्यासाठी मी तुझ्या दरवाजावर आलो आहे. माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर तुझ्या पायाखालून घे असं म्हणून आपण त्या परमपित्या परमेश्वराला नमन करून तिथे थोडा वेळ बसून डोळे मिटायचे आहेत. डोळे मिटल्यावर तुम्हाला हवे असलेलं घर तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. म्हणजे एखादा पिक्चर चालतो तसं ते घर तुमच्या स्मृतीमध्ये आणायचं आहे, तुमच्या मनचक्षूसमोर आणायचं आहे की बाबा हे असं घर असेल माझं. हे तुम्ही ठरवलेलं असेल की तुमचं घर कसं असेल, आणि नसेल ठरवलेलं तर ठरवा, कारण तुम्ही घर घेताय आणि घर घेण्यासाठी योजना परिपूर्ण पाहिजे. तेव्हा तुमच्या मनचक्षूसमोर तो पिक्चर फिरला पाहिजे की मी या घरामध्ये प्रवेश करतोय, हे माझं घर आहे, इथे सोफ्यावर मी बसलेलो आहे, तिथे डायनिंग टेबल आहे, इथे टी व्ही आहे, इथे किचन आहे. पूर्ण घराचं चित्र एका फिल्मसारखं, एका पिक्चरसारखं आपल्या डोळ्यासमोर वारंवार फिरलं पाहिजे. कारण युनिवर्स आहे ना, युनिवर्सला शब्द कळत नाहीत, युनिवर्सला संकेत कळतात. युनिवर्सला नेगेटिव्ह पॉझिटिव्ह कळत नाही, युनिवर्सला फक्त इंटेन्शन कळतं. ते त्याच वेळेस जर त्यांनी तुम्हाला हेरलं आणि तुम्ही जो विचार करताय, तुम्ही जे इंटेन्शन क्रिएट करताय, जे व्हिज्युअलाइज करताय ना, ते नेमकं जर युनिवर्सनी कॅच केलं तर तुमचं घर बनण्यासाठी कुठलीही शक्ती रोखू शकत नाही. कारण जेव्हा युनिवर्स काम करायला लागतं
त्याच्यावर दुसरं काहीही नाही आहे. लक्षात घ्या, युनिवर्स एनर्जी आणि पूर्णपणे कॉस्मिक एनर्जी त्याला कनेक्ट असते आणि त्यासाठी ते तुमच्यासाठी काम करतं. आणि ज्या क्षणाला ते काम करायला लागतं, तुमच्या कुठल्याही इच्छा ज्या त्यांनी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी त्याला कोणीच रोखू शकत नाही. तर मंडळी, जेव्हा जेव्हा तुम्ही डोळे बंद करताना तेव्हा तेव्हा तुम्हाला जे हवे आहे तुमच्या आयुष्यामध्ये, घर हे फार महत्त्वाचं असतं. स्वतःच्या डोक्यावर स्वतःच्या मालकी हक्काचं छत आणि त्या 4 भिंती हे स्वर्ग असतं प्रत्येकासाठी. आणि जर ते मिळवायचं असेल तर मी सांगते आहे, तो उपाय नक्की करा. 100% तुमचं घर होईल आणि तुम्ही मला लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगाल की ताई, आम्ही हे केलं आणि आमचं घर झालं. असे अनेक लोक आहेत. तुम्ही गुगलला जाऊन माझ्या पेजवर जर रिव्ह्यू पाहिले तर तुम्हाला त्याचा अंदाज येईलच. तुमची जी कुलदैवत आहे त्या कुलदैवतेला तुम्ही जिथे राहता तिथून प्रणाम करायचा आणि तिला सांगायचं की हे कुलदेवी, तुझ्या कुळातील मी फलाना फलाना जे तुमचं नाव आहे ते घ्यायचं. तुझ्या कुळातील मी, मग तुमचं नाव, ठीक आहे. मला माझं स्वतःचं घर घ्यायचं आहे आणि हे आई, हे घर घेण्यासाठी तुझे कृपाशीर्वाद तू सदैव माझ्यावर ठेवशील अशी मला खात्री आहे. धन्यवाद आई. काही चुका असतील तर पाया खालून घे. असं म्हणून कुलदेवतेसाठी एक अगरबत्ती रोज आपल्या देव्हाऱ्यात लावायची. तुम्ही देवाला अगरबत्ती लावता ती वेगळी, ते मी नाही सांगत आहे. पण जी वेगळी अगरबत्ती जी फक्त आणि फक्त कुलदेवीच्या नावाने लागली जाईल तीच फक्त लावायची, कुलदेवतेला स्मरून. कारण जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करायची असते ना, असे उपायांना धरून मी तुम्हाला सांगते आहे की तुमचं स्वप्न पूर्ण करा. आता अमावस्या येतात, पौर्णिमा येतात, तेव्हा तुम्ही ज्या घरात राहता त्या घराची नजर काढा, तुमच्या घरातल्या देव्हाऱ्याची नजर काढा आणि तुमची स्वतःचीही नजर काढा. आता नजर कशी काढायची तर त्यासाठी माझे पौर्णिमेचे आणि अमावस्येचे खूप व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये वेळोवेळी मी सांगितलेलं आहे की नजर कशी काढावी. तर प्लीज ते तुम्ही पाहून त्या पद्धतीने नजर काढू शकता. नाहीतर तुम्ही रेग्युलर घरामध्ये जशी नजर काढता तशा पद्धतीने नजर काढा. पण घरावरनं नजर काढताना लिंबू किंवा नारळाचा वापर मात्र नक्की करा. तर मंडळी, माझी श्री स्वामी समर्थांना अगदी प्रार्थना आहे की जी इच्छा करतोय की त्याला त्याचं स्वतःचं घर हवे आहे, त्याला त्याचं घर मिळावं आणि लवकरात लवकर तो त्या घरात मालक म्हणून राहायला जावा अशी माझी इच्छा आहे. तर मंडळी, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण अनेक लोक आहेत ज्यांच्या मनामध्ये ही इच्छा एक दबा धरून बसलेली आहे आणि ते त्यांची पूर्ण होण्यासाठी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की तुम्ही पोचवा. तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि कॉमेंट करायला मात्र विसरायचं नाही आहे. आणि मिस्टिकल एराशी ज्यांना जोडलं जायचं आहे आणि छान छान रहस्यमय आणि उपायांसाठी, रेमेडीजसाठी आणि काही तंत्र मंत्र यंत्रासाठी ज्यांना मिस्टिकल एराशी जोडलं जायचं आहे त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, म्हणजे व्हिडिओ पोस्ट होताच तुम्हाला पॉपअप येईल. तर मंडळी, पुन्हा आपण भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.